श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं आहे का माझं रुटीन व्यवस्थित बसत नाही आहे. तर काय करावं काही समजत नाही. रुटीन थोडंसं मागं पुढे होतं आहे, कामं मागं पुढे होत आहेत, जजमेंट काय बसत नाही आहे. तर त्याच्यामुळं आपले व्हिडिओ पण रोजच्या रोज येत नाही आहे. तर मी प्रयत्न करते का सगळं रुटीन सेट करायचं आणि सगळे व्हिडिओ वगैरे रोज तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि मी तुम्हाला ब्लॉग व्हिडिओमध्ये पण सांगितलं का सकाळचा आणि संध्याकाळी म्हणजे दिवसातून असे 2 व्हिडिओ आपले येतील. एक शॉर्ट आणि एक लाँग. तर त्याचेच प्रयत्न चालू आहेत. पण थोडासा वेळ लागेल. अजून पण मला वाटत नाही का लवकर होईल. कारण मला आता मध्यंतरी गावाकडे पण जायचं आहे आणि गावाकडे गेलं म्हणजे तिथून आल्यावर परत रुटीन काही सेट होणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता सध्या एवढे 2-4 दिवस जाऊन द्यावा आणि नंतरच सगळं व्यवस्थित व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाऊ. आता थोडेसे व्हिडिओ मागं पुढे होत आहेत, तर प्लीज समजून घ्या, ॲडजस्ट करा. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण ॲडजस्ट नक्कीच करणार, सपोर्ट पण करणार. तर चला जास्त काही नाही, डाळबट्टी नाही तर इथे इडली सांबार वगैरे बनवायचं होतं. लाँग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच असेल. तर त्याचीच तयारी होती. मस्त कांदा, टमाटर सगळं काही जे मला पाहिजे होतं ते कट करून घेतलं आणि हा कढीपत्ता आहे. याच्यावर खूप जास्त मवा पडतोय. तर घरगुती काही इलाज असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. संध्याकाळी मम्मीचा, काकीचा वाढदिवस होता म्हणून मी माहेरी गेलेली होती. तर पप्पानी मम्मीला मोबाईल दिला आणि मम्मी अशी लाजून पाठीमागं निघून गेली. त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठलो तेव्हा मला शंभू दाखवत होता, की "आत्तू आमच्या इथे झाडाला चिक्कू आलेले आहेत." तर झाडांचे फुलं वगैरे तो सगळं दाखवत होता आणि मला भाजीपाला पण घेऊन यायचा होता. तर तिथे खाली गाडीखाली मांजर बसली होती. ती शंभू मला दाखवत होता आणि इथे अर्शूची आणि शंभूची मस्ती चालू होती. तर मम्मीने सांगितलं का तुम्ही दोघं पण माझेच आहेत, भांडू नका. नंतरला मम्मी मेथीची भाजी देत होती मला. मम्मी पण गेली तिथे आत शेतामध्ये. म्हटलं मला पण बघते जमतं का मेथीची भाजी उपटायला. तर मस्त मम्मीला आणि पप्पाला मदत केली. मम्मीने आणि पप्पांनी मला भरपूर सारा भाजीपाला दिला. तो मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पप्पांनी मला मुळे पण काढून दिले, जे की खूप ताजे आणि फ्रेश होते आणि खूप छान होते. हे बघा पप्पा आणि इतका सगळा भाजीपाला झालेला होता का आणि मी झाडाची फुलंसुद्धा सोडले नव्हते, ते पण घेऊन गेले होते. आणि ही भाजी कशाची आहे मला नाव नाही लक्षात आणि मी ती भाजी बनवली होती पालकाच्या भाजीसारखी. खूप छान झाली होती टेस्टला. तर चला बस आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.